नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये। तर व्हिडिओ खूप दिवसानंतर बनतोय हा आणि मी इथे आलो वर्षावा कोळी सी फूड फेस्टिवल मध्ये। तर दरवर्षीप्रमाणे या वर्षी वर्षावाचा फेस्टिवल आहे, जो फेस्टिवल 3 दिवस आहे, फ्रायडे सॅटर्डे संडे, म्हणजे 10 आणि 11 आणि 12 जानेवारी। तर मी पण आलोय, तुम्ही पण या इथे या फेस्टिवलचा लाभ घ्या। आपला कोळी ऑथेंटिक फूड वगैरे इथे खूप मस्त आहे, कोळी पद्धतीने सगळं फूड इथे भेटणार आहे। आणि मी ते वाट बघतोय, माझे मित्र येणार आहेत दोन, मी त्यांची वाट बघतोय। खूप मस्त असं इंटिरियर, त्यांचं एम्बियन्स बनवलं सिटिंग प्लेसवर। तर तुम्ही येत असेल तर हा स्टॉलवर नक्की विजिट करा। 13 नंबर स्टॉल आहे। हा फेस्टिवल 3 दिवस असणार आहे, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, म्हणजे 10 आणि 11, 12। मी इथे वर्षावा इथे आलोय सी फूड फेस्टिवल मध्ये। दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपली ताई आहे स्नेहल ताई, तर मला सांगणार आपलं फेस्टिवल बद्दल, म्हणजे प्रिपरेशन किती दिवस आधी करतात मच्छीचे आणि मसाल्याचे, कसं काय? ऍक्च्युली हे सी फूड फेस्टिवल आता खूप वर्ष झाले आम्ही सेलिब्रेट करतोय। स्टॉल जय महाकाल करून आहे, 12 नंबर आहे। तर सगळे जे कोणी बघताय सगळ्यांनी या। आणि हे प्रिपरेशन लाईक आम्हाला एक हफ्ता आधीपासून करावा लागते। आणि म्हणजे कसं फिश आणून ठेवायचं, आम्ही फिश आणतो आणि आम्हाला फ्रेश फिश लागतात। आणि जे मसाला आहे ते पण आम्ही प्रिपरेशन करून ठेवतो। मग आज जसं आज बनवलं आम्ही जे पण ते आज आम्ही आफ्टरनूनला बनवून ठेवतो आणि फ्रेश देतो। सो ऑल प्रिपेअर्ड असते, विदाउट प्रिपरेशन काहीच पॉसिबल नाही। इथेच गरम हा इकडेच बनवतो। जसं तुम्ही बघू शकता ते तव्यावर बनवतायत, तंदूर आहे ते पण आम्ही ऑन द स्पॉट बनवून देतो। तर तुम्ही इथे या स्टॉलवर येत असेल तर या 12 नंबर स्टॉलला जय महाकाल करून आहे, तिथे व्हिजिट करायला तुम्ही विसरू नका, नक्की या। ओके, सो हाय स्नेहल, तर खूप छान दिसतंय। फर्स्टली मला विचारायचं होतं की 3 दिवस इथे तुम्ही वुमेनहुड कसं सेलिब्रेट करतात? लाईक म्हणजे सगळं जे पण आहे ना ते वुमेन्सच बघतात। ऑलमोस्ट तुम्ही स्टॉलवर बघाल तर ते वुमेन्सच असते, मेन्स खूप कमी दिसाल। मेन्स दिसणार तर तंदूरवर दिसणार। आणि हे फिश आयटम आहे ते कोली स्टाईल आहे, ते तुम्हाला दुसरी कुठेच नाही भेटणार आणि ते वुमेन्सच बनवू शकतात। येस, सो लाईक आपल्या कोळी कल्चर मध्ये आपली वुमेन जे आहेत तीच मेन्स असतात, तीच लीड्स असतात। तर तुम्ही अजून काय सांगा बद्दल, जे 3 डेज तुम्ही जे इकडे सेलिब्रेट करतात, अजून एन्जॉय करता? आता फर्स्ट ऑफ ऑल आम्ही तुम्हाला सगळ्यांना दाखवतो काय आहे आमचं कोली सी फूड। ती टेस्ट तुम्हाला जी आहे कोली सी फूडची ती इकडेच भेटेल, कोली सी फूड फेस्टिवल। आणि वर्सोवामध्ये तर इम्पॉर्टंट, दुसरीकडे पण होते पण जसं वर्सोवाला होतं तसं फेस्ट कुठेच होत नाहीये। आणि जे पण फिश आमच्या घरी बनतंय, जसं आमचं घरी जेवण असते, जसं कोली वुमेन्स बनवतात तसंच इकडे असते। सो प्रॉपर लोकल येस, थँक्यू। घरगुती जेवण असते। आणि आपल्या गेटअप बद्दल काय सांगा, पूर्ण म्हणजे प्रॉपरली कोळी। तर आपल्या कोळी आउटफिट आहे तो पूर्ण ओरिजिनली म्हणजे आहे, आणि आता तर खूप त्याच्यामध्ये चेंजेस पण झाले आहेत। तर आउटफिट बद्दल काय सांगा, किती दिवस आधी प्रिपरेशन करतात आउटफिट साठी? प्रिपरेशन पण आता जसं नवीन करायचं पण बघतो, ट्रेडिशनल पण आम्ही करतो। आता जसं मी घातलं ही फुल कोली स्टाईल आहे, जसं हाफ लुगूट आम्ही बोलतो ते आहे। गळ्यात हा झिलमीला हार घातलाय मी, जो लखलखताय त्याला बोलतात लखलकी हार। हे थाउजा आहे, हे कोली स्टाईलचं आहे, ट्रेडिशनल थाउजा आहे। हे मंगळसूत्र घातलं आणि कंठन आहे, ही नवीन स्टाईलचं आहे। जसं आपण नॉर्मल घालतो तसं नाही घातलंय मी, ह्या टायमाला काहीतरी नवीन डिफरंट केलंय। आणि आपल्या केसामध्ये कोळींबाईचा गजरा किंवा एक वेणी असते, तर इथे बघू शकता तुम्ही। तशी मी वेणी घातले, हे पाले घातले, हे पाले पण एकदम कोली स्टाईल, प्रोफेशनल कोली बोलतात ना तसं आहे। डिफरंट टाइपचे वेणी घातलंय मी, आणि माझ्या कानात मासा दिसतोय तुम्हाला, हे पण मी नवीन केलंय। सो इट्स डिफरंट। तर बघू शकता खूप मस्त फेस्टिवल चालू आहे। तर तुम्ही इथे येत आहे तर प्लीज इथे व्हिजिट करा, आणि या ताईच्या स्टॉलला पण नक्की भेट द्यायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू। मी या स्टॉलवर आलो, स्टॉल नंबर 13 वर। इथे खूप सारं म्हणजे आपलं कोली ऑथेंटिक मध्ये सी फूड आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही। क्रॅब्स आहेत आणि आपले चिंबोरे आहे आणि शिवंड आहे, आणि आपले टायगर प्रॉन्स म्हणजे मोठी जिताडे आहेत। हा एकदम मोठा साईजचा आपला क्रॅब आहे, पूर्ण सी फूड। आणि ते लेडीज आहेत ते पूर्ण गरम
पूर्ण असं गरम गरम बनवून ते देतात. तर तुम्ही येत असेल तर या स्टॉलवर नक्की विजिट करा. हा 13 नंबरवाला स्टॉल आहे बघा. पूर्ण लाईव्हमध्ये चालू आहे पूर्ण त्यांचं प्रिपरेशन वगैरे फूडचं. तर तंदुरी आणि आपलं पापलेट आहे आणि रावस आहेत आणि प्रॉन्स आहेत. मस्त इथे लाईव्ह वगैरे असं ते काकी बनवत आहेत. पूर्ण लाईव्ह फूड आहे आपलं ऑथेंटिक. तुम्ही इथे येत असेल तर या स्टॉलवर व्हिजिट करा. आपलं स्टेजच्या समोरच हा इथे स्टॉल आहे. प्रॉन्स कोलीवाडा आहे, प्रॉन्स समोसा पण आहे आणि तिसरा मसाला आहे, स्वीट मसाला आहे, चिकन आहे आणि आपली भाकरी आहे म्हणजे रोटी आणि स्वीट स्टफ बनाना पण आहे आणि बांगडा फ्राय आहे. तर आपल्यासोबत आपली सारिका बाई आहे. तर त्यांच्या स्टॉलवर मी आलेलो. तर स्टॉल बद्दल आणि आपला खूप छान गेटअप पण बाईने केलंय. तर स्टॉल बद्दल काय सांगणार? आपले प्रिपरेशन किती दिवस आधी होते आणि मच्छीचं कसं काय सांगणार? हे प्रिपरेशन म्हणजे एक लग्नाचे प्रिपरेशन असतं. याच्यामध्ये 10 ते 15 दिवसा आधीच आम्ही मच्छी वगैरे सगळं प्री प्लॅन करतो जेणेकरून 3 दिवस आमचा सक्सेसफुल जावा म्हणून. तर याच्यामध्ये मच्छी पासून सगळं साहित्य जमा करणं. तर हे प्रत्येक जेवढी स्टॉल आहेत 30 ते 35 स्टॉल आहेत ते सगळेजण एवढे प्रकारची मेहनत आहे याच्यामध्ये. छोट्यापासून मोठ्यापासून ते एवढी मेहनत करतात जेणेकरून आपले प्रेम त्याच्यामध्ये टाकतात. तर ते प्रेम इथे दिसून येतं लोकांमध्ये. एवढं एकीपणा असतो करायला. सगळेजण झुकतात काम करायला. मच्छीचं तुम्ही मॅनेज कसं करता? 3 दिवस हार्डली मच्छी 3 दिवस आम्ही फ्रेश मच्छी आणतो प्रत्येक दिवशी. आम्ही काय स्टोर वगैरे करत नाही. तर 3 दिवस आम्ही मार्केटला जाऊन तिथून मच्छी आणतो जेणेकरून आम्ही लोकांना मच्छी फ्रेश दिली जाईल. आणि मसाला बद्दल काय सांगणार? ते मसाले कसे असतात? बाहेरून तुम्ही मागवता की घरी बनवलेले असतात? मसाले आमचे सगळे घरी बनलेले असतात जेणेकरून जो स्वाद आहे सिक्रेट रेसिपी, कोळ्यांची सिक्रेट रेसिपी म्हणून आम्ही घरीच बनवतो आणि त्यांनी दिले जातो. आणि आजचा पहिला दिवस आहे स्टॉलचा. 2 दिवस खूप धमाल असणार आहे इकडे आणि लोक खूप बाहेरून वगैरे येतात हा फेस्टिवल बघण्यासाठी. आणि त्यांचे रिव्ह्यूज कसे आहेत? त्यांचे रिव्ह्यू म्हणजे 5 out of 5 stars. थँक्यू ताई. अरे आपल्या गावाचा सिंगर आहे. एक गाणं फेस्टिवलशी बोल कसं. हो बोलूया. चल या. माझ्यासोबत प्रचिता उर्फ कोलिन बाय आहे आपल्या इंस्टाग्राम फेम. तर हाऊ वाज द फेस्टिवल? हाऊ यू एन्जॉयड? आणि मला एक सांगायचं, आपल्या कोलिन बाईने एकदम आउटफिट पण मस्त घातलंय. तर मी एकदा एक्सप्लोर करतो तिचं आउटफिट कसं आहे ते. ठीक आहे. Don't forget to follow the Police Bar.